आणि आता बुलेटिनमध्ये आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। बुलेटिनच्या सुरुवातीला भारतीय मनोरंजन सृष्टी आणि त्याहूनही दाक्षिणात्य चित्रपटांसाठी आनंदाची बातमी आहे। RRR या सिनेमातल्या नाटू नाटू या गाण्याला 2023 चा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालाय। गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेलं हे पहिलं आशियाई गाणं ठरलंय। राजामौली त्यांचे सहकलाकार रामचरण तेज आणि ज्युनियर NTR यांच्यासह अमेरिकेमध्ये बेवर्ली हिल्स येथे सुरू असलेल्या 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये पोहोचले होते। संगीतकार MM किरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला। राजामौली आणि कलाकारांचे आभार मानताना ते भावुक झाले। साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी RRRची ही कामगिरी ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर रामचरण आणि ज्युनियर NTR यांनी गाण्याशी संबंधित आठवणी शेअर केल्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अडचणीत आलेले आहेत। बायडन यांच्या खासगी कार्यालयामध्ये सरकारी कागदपत्र सापडल्याचं प्रकरण सध्या गाजतंय। ही बाब त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळातली आहे। ही कागदपत्र बायडन यांच्या खासगी कार्यालयामध्ये का ठेवण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे। अमेरिकेच्या कायद्यानुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्व दस्तऐवज अधिकारी सरकारी रेकॉर्डमध्ये ठेवतात। मात्र बायडन यांच्या खासगी कार्यालयामध्ये सरकारी कागदपत्र सापडल्याची घटना उघड झाल्यानं अमेरिकेतील राजकारण तापण्याची शक्यता आहे। विशेषतः डोनाल्ड ट्रम्प हा मोठा मुद्दा बनवू शकतात। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मेक्सिको सिटीमध्ये उत्तर अमेरिकन नेत्यांची चर्चा झाली। यावेळी रेशल इक्वॅलिटी म्हणजेच वांशिक समानतेच्या संयुक्त करारावर स्वाक्षरी केली। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, मेक्सिकोचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्सेलो एबार्ड आणि कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मेलानी जोली या समारंभाला उपस्थित होते। द डिक्लेरेशन ऑफ द नॉर्थ अमेरिकन अलायन्स फॉर इन्क्लुजन अँड रेशियल इक्वॅलिटीचा उद्देश 3 देशांमधील सामाजिक विविधता, समानता आणि समावेशनाला चालना देणं आहे। या घोषणेसह प्रत्येक राष्ट्र अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मुळाशी जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ब्लिंकन म्हटले। अमेरिका आणि मेक्सिको यांच्यात झालेल्या नवीन स्थलांतर कराराला विरोध दर्शवण्यासाठी मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये निदर्शक एकत्र आले। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो नॅशनल पॅलेसमध्ये एकत्र आले होते। अमेरिका आणि मेक्सिकोनं स्थलांतर धोरणात मोठ्या बदलावर करार केल्यानं हे निदर्शनं करण्यात आली। या योजनेअंतर्गत क्युबा, निकाराग्वा, हैती आणि व्हेनेझुएला या देशांमधून दरमहा 30,000 नागरिकांना अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांपैकी सीमेपलीकडे परत पाठवणार आहे। फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी मंगळवारी 2030 पर्यंत निवृत्तीचं वय 62 वरून 64 पर्यंत वाढवण्याच्या उद्देशानं पेन्शन दुरुस्तीची घोषणा केली। यामुळे जोरदार टीका देखील झाली आणि यामुळे विरोधक आणि कामगार संघटनांकडून निषेधाचं आवाहन करण्यात आलं। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आश्वासनानुसार या वर्षापासून पूर्ण पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी किमान सेवानिवृत्तीचं वय हळूहळू 3 महिन्यांनी वाढवलं जाईल, अशी घोषणा पॅरिसमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना बोन यांनी केली। ब्राझीलमध्ये बोल्सोनारो समर्थकांचा गोंधळ सुरू असताना जेर बोल्सोनारो फ्लोरिडा रिसॉर्टमध्ये आहेत। समर्थन दर्शवण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समर्थक पोहोचलेत। पोटदुखीमुळे सोमवारी बोल्सोनारो यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं त्यांची पत्नी मिशेल यांनी सोशल मीडियावर सांगितलं। 2018 साली त्यांच्यावर वार झाल्यामुळे पोटावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि याआधी देखील अनेकदा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। हॉस्पिटलच्या बेडवरून हसतानाचा त्यांचा फोटो ब्राझीलचं वृत्तपत्र ओ ग्लोबोने प्रकाशित केला होता। अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी ब्राझीलमधील नवीन राजदूत एलिझाबेथ बाग्ली यांना शपथ दिली। ब्राझीलच्या सैन्यानं माजी अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांना सत्तेवर आणावं आणि डाव्या विचारसरणीच्या लुईज इनासियो लुला द सिल्वा यांना पदावरून हटवावं अशी बोल्सोनारो समर्थकांची इच्छा आहे। अमेरिकेचं प्रशासन ब्राझीलमधील राजदूत एलिझाबेथ बाग्ले यांच्या नेतृत्वासाठी आणि नवनिर्वाचित अध्यक्ष लुला द सिल्वा यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं हॅरिस म्हटल्या। टेनेसीचे रिपब्लिकन नेते आणि राजकीय पक्षातील सत्ताधारी गटाचे सदस्य 118व्या संसदीय होमलँड सुरक्षा समितीचे नवीन अध्यक्ष असतील। मार्क ग्रीन यांना सोमवारी सकाळी सुकाणू समितीच्या बैठकीत हाऊस रिपब्लिकन नेत्यांनी नामनिर्देशित केलं। या पदासाठी इच्छुक असलेल्या डॅन क्रेनशॉ यांचा त्यांनी पराभव केला। ग्रीन यांनी अधिकृत नामांकनानंतर कॅपिटलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांच्याशी संपर्क साधणं आणि अतिरिक्त कर्मचारी किंवा होमलँड सिक्युरिटी पॅनेलची नियुक्ती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओ-चा हे अधिकृतपणे नव्यानं स्थापन झालेल्या युनायटेड थाय नेशन पार्टीमध्ये सामील झालेले आहेत। देशाच्या समस्यांचं निराकरण कसं सुरू ठेवू शकतो याचा विचार करत आहे। मी हे एकटं करू शकत नाही, मला एका संघाची गरज आहे, असं देखील ते म्हटले।
व्हेनेझुएलाच्या समाजवादी सरकारनं राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पदावरून हटवण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या 3 निर्वासित माजी खासदारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 2015 मध्ये मतदान झालेल्या नॅशनल असेंब्लीचं नेतृत्व करण्यासाठी सहकारी विरोधी राजकारण्यांनी गेल्या आठवड्यात निवडलेल्या सर्व महिला संघाच्या प्रमुख डिनोराह फियेरा हिया आहेत आणि देशद्रोह पैशांची अफरातफर आणि सार्वजनिक अधिकाऱ्यांची तोतयागिरी केल्याच्या आरोपाखाली फिगुएरा आणि तिच्या 2 डेप्युटींना अटक करण्याचे आदेश सरकारी वकिलांनी दिलेले आहेत. मात्र अटकेच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही. झेक रिपब्लिकचे माजी पंतप्रधान आंद्रेज बाबिज यांची युरोपियन युनियन सबसिडी असलेल्या $20 लाख प्रकरणात फसवणुकीच्या आरोपातून प्राग न्यायालयानं सोमवारी निर्दोष मुक्तता केली. एका फिर्यादीनं त्यांना 3 वर्षांची निलंबनाची शिक्षा आणि $4,40,000 दंडाची विनंती केली होती. राजकीय हेतूनं प्रेरित होऊन हे आरोप होत असल्याचं बाबिस यांनी सांगितलं. आपण दोषी नसल्याचा त्यांनी दावा केला. इडाहो विद्यापीठातील 4 विद्यार्थ्यांच्या हत्येमुळे अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात राहणं सोडून दिलं होतं. पण या प्रकरणी अटक झाल्यानं इडाहो विद्यापीठाचे विद्यार्थी या आठवड्यात परत येण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबरमध्ये 4 इडाहो युनिव्हर्सिटीच्या अंडर ग्रॅज्युएट्सच्या हत्येच्या आरोप प्रकरणी इडाहो पोलिसांनी क्रिमिनॉलॉजी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचे डीएनए पुरावे, सेलफोन डेटा आणि व्हिडिओचा तपास केला. ग्रीसमधील अपील कोर्टानं सोमाली स्थलांतरितांची सुटका करण्याचे आदेश दिले. मानवी तस्करीसाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या मोहम्मद हनाद अब्दी याला 2021 मध्ये दोषी ठरवल्यानंतर 142 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानं गेल्या वर्षी तुर्कीहून जवळच्या ग्रीक लेस बॉस बेटावर प्राणघातकरित्या क्रॉसिंग केलं होतं. युरोपियन युनियन देशातील कठोर सीमा संरक्षण कायद्यांकडे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतलं होतं. रशियन सैन्यानं माघार घेतलेल्या खेर्सन शहराच्या निवासी परिसरात मंगळवारी पहाटे रशियानं हल्ले केल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोव्हिएत काळातील 2 5 मजली इमारतीचं यात मोठं नुकसान झालंय. मेसेजिंग ॲप टेलिग्रामवर खेर्सन ओब्लास्टचे प्रमुख यारोस्लाव यानुशेविच यांनी याविषयी फुटेज शेअर केलंय. रशियानं केलेल्या हल्ल्यामुळे ईशान्य युक्रेनमधील खार्किव शहरातील फटाक्यांच्या कारखान्यांचं नुकसान झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्यातील आपत्कालीन सेवेचे अधिकारी घटनास्थळी काम करत असल्याचं खार्किव प्रदेशच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेह सिने हुबोव यांनी सांगितलंय. कुलिन विक्टर मेवदेव चूक यासह 4 प्रमुख रशिया समर्थकांचं नागरिकत्व काढून घेतल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी जाहीर केलं. आंद्री लिओनिडोविच डेरकाच, तारास रोमानोविच कोझाक आणि रेनाट रॅव्हेलिओविच कुझमिन आणि मेदवेदचूक यांनी सर्वांनी त्यांचे युक्रेन नागरिकत्व सोडलं होतं असंही झेलेन्स्की यांनी कीवमधील रात्रीच्या व्हिडिओ संबोधनात सांगितलं. हे सर्वजण मेदवेचूक यांच्या अपोजिशन प्लॅटफॉर्म फॉर लाईफचे सदस्य होते. मंगळवारी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष, एस्टोनियाचे अध्यक्ष आणि बेल्जियम आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं. पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचं प्रशिक्षण सुरू करण्यासाठी युक्रेनचे 100 सैनिक लवकरच ओक्लाहोमाच्या फोर्ट सीलला जाणार आहेत. पेंटागॉननं मंगळवारी याबद्दलची माहिती दिली. युक्रेनला दीर्घकाळापासून पृष्ठभागावरून हवेत जाणाऱ्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची गरज आहे. विमानं, क्रूज क्षेपणास्त्र आणि कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना ते लक्ष्य करू शकतात. युद्धरेषेपासून बाखमुक्त दिशेनं काही किलोमीटरवर अंतरावर असलेल्या उपचार केंद्रात युक्रेनचे डॉक्टर रात्रंदिवस गंभीर जखमी सैनिकांना वाचवण्यासाठी झटतायत. बाखमुत शहराभोवती रशियन सैन्यानं युक्रेनच्या तळांवर हल्ला वाढवल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कुणी जखमी झाल्याचा संदेश मिळाला की डॉक्टर प्रवेशद्वारावर थांबतात. डॉक्टर जखमींना ऑपरेटिंग रूममध्ये घेऊन जातात. काहींना किरकोळ दुखापत तर काहींना गंभीर जखमा झालेल्या असतात. प्राथमिक उपचारानंतर त्यांना लष्करी रुग्णालयामध्ये नेलं जातं. युक्रेनमधील अनुभवाचा उपयोग लढाऊ प्रशिक्षण सुधारण्यासाठी करणार असल्याचं रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी मंगळवारी सांगितलं. देशाच्या आण्विक शक्तींच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल. आण्विक सुरक्षा ही आपल्या राज्याच्या सार्वभौमत्वाची आणि प्रादेशिक अखंडतेसाठी महत्त्वाची असल्याचं सर्गेई शोइगू म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लष्करी संप्रेषण आणि नियंत्रण प्रणाली सुधारली जाईल आणि सैन्याला अधिक चांगली उपकरणं दिली जातील. हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं शोइगू म्हणालेले आहेत, ज्यात ड्रोनची गुणवत्ता सुधारण्यावर जोर दिला जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
रविवारी कीवमध्ये बखमूतमध्ये रशियन सैन्याविरुद्ध लढताना मारल्या गेलेल्या सैनिकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी युक्रेनचे सैनिक आणि कुटुंबीय जमले होते। बखमूतमध्ये मारले गेलेल्या मेजर ओलेह युरचेन्को यांच्यासाठी कीवच्या इंडिपेंडन्स स्क्वेअरमध्ये ओपन कास्केट आउटडोर सेवा आयोजित करण्यात आली होती। युरचेन्को युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या TIU कॅनडा या ऊर्जा कंपनीसाठी प्रमुख होते आणि ते अतिशय शूर आनंदी व्यक्ती होते। प्रत्येकाला मदत करण्याचा, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे राहण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा। अशा आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला। हार मानायची नाही, मागे हटायचं नाही अशी शिकवण वडिलांनी दिल्याचं त्यांच्या मुलीनं सांगितलं। भारतात गेल्या 24 तासात 171 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। 2342 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। यासह कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,46,80,386 वर पोहोचली आहे। सोमवारी बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर आलेल्या चीनी पर्यटकांचं 3 कॅबिनेट मंत्र्यांनी स्वागत केलं। पर्यटक आल्यानं कोरोना काळात कमी झालेल्या थायलंडच्या प्रवासी आणि पर्यटन उद्योगाला गती मिळू शकेल। सार्वजनिक आरोग्य मंत्री अनुतीन चर्नविराकुल, परिवहन मंत्री सक्सायम आणि पर्यटन आणि क्रीडा मंत्री पिपत रत्तखीत प्रकरण दक्षिण पूर्व चीनमधील जियामेन येथून जियामेन एअरलाइन्सच्या फ्लाईट MF833 मधील 269 प्रवाशांचं बँकॉकमधील टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रवाशांना पुष्पहार आणि लहान भेटवस्तू देखील देण्यात आल्या। चीनमधील प्रमुख विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन विलगीकरणाच्या नियमांतर्गत चीनला फ्लाईटची पहिली तुकडी मिळाली। येणाऱ्या प्रवाशांना प्रस्थानाच्या 48 तास आधी PCR चाचणी करणं आवश्यक आहे। सर्दी तापाची लक्षणं असलेल्यांना कस्टम्समध्ये अँटीजन चाचणी करता येईल। त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार त्यांना बरं होईपर्यंत घरी स्वतःला अलग ठेवण्याचा किंवा रुग्णालयामध्ये उपचार करण्याचा सल्ला दिला जाईल। चीनने कोविड संबंधित प्रवास निर्बंध शिथिल केल्यानंतर देशभरात पासपोर्ट, व्हिसा आणि इतर प्रवासी परवानग्या मिळवण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केलेला आहे। कोविड-19 संसर्गाचं व्यवस्थापन कमी केलं गेलेलं आहे। प्रत्येकानं प्रवासाचे बेत आखलेले दिसतात। वर्ग बी व्यवस्थापन अंतर्गत आगमनानंतर येणाऱ्या प्रवाशांना यापुढे अलग ठेवणं आवश्यक नाही, मात्र तरीही त्यांना प्रस्थानाच्या 48 तास आधी कोविड-19 चाचणी द्यावी लागेल। हाँगकाँगच्या सीमेवरील क्रॉसिंग पॉइंटवरून रविवारी पहाटे पहिली ट्रेन सोडण्यात आली। लोकमा चाऊ हे स्टेशन जवळपास 3 वर्ष बंद होतं। लोकमा चाऊला जाणाऱ्या पहिल्या ट्रेननं प्रवास करणाऱ्या चेउंग सेंग बन यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या मायदेशी परत येण्याची घाई होती, कारण त्यांनी 2 वर्षांपासून आपल्या पत्नीला पाहिलं नव्हतं। हाँगकाँग आणि चीन दरम्यान प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या प्रवासाच्या 48 तासांच्या आत कोविड-19 चाचणी करणं बंधनकारक आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी सांगितलंय की चीनमधील कोविड-19 उद्रेकातून युरोपियन देशांसाठी तात्काळ धोकादायक स्थिती दिसत नाही, पण अधिक माहिती सतत मिळणं आवश्यक आहे। अचानक निर्बंध शिथिल केल्यानंतर चीन कोरोना व्हायरसच्या देशव्यापी उद्रेकाशी लढा देत आहे। WHOच्या युरोप कार्यालयाचे संचालक हन्स क्लूग म्हणाले की चीनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणताही तातडीचा धोका जाणवत नाही, पण भविष्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी चीनकडून अधिक तपशीलवार आणि नियमितपणे माहिती मिळणं आवश्यक आहे। अनेक देशांनी चीनी प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केलेल्या आहेत। ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये चीनमधील प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटमध्ये चढण्यापूर्वी कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे। आणि आता यवतमाळमधून एक मोठी बातमी येते। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कोळसा तस्करी करणारे 8 ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। मुकुटबंद परिसरात असलेल्या खासगी कोळसा खाणीतून कोट्यावधी रुपयांचा कोळसा तस्करी होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबंद SB इस्पात कोळसा खदानातून कोळसा तस्करी करणारे 8 ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। तर 260 टन कोळसा जप्त करण्यात आलेला आहे आणि 20,80,000 रुपये कोळशाची किंमत कळते। तर 8 वाहन चालक ताब्यात त्यांना घेण्यात आलेला आहे। 2,21,00,000च्या 8 ट्रक हे जप्त करण्यात आलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कोळसा तस्करी करणारे 8 ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। कॅलिफोर्नियाच्या किनारी जंगली सांताक्रूज काउंटीमध्ये नद्यांना पूर आलाय। नदी किंवा खाडी किनारी राहणाऱ्या सुमारे 32,000 रहिवाशांसाठी सोमवारी पहाटे इव्हॅक्युएशन ऑर्डर जारी करण्यात आली। दक्षिणेकडील महामार्ग 17च्या दोन्ही लेनवर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। हा मार्ग सॅन फ्रान्सिस्को खाडी क्षेत्रातून सांताक्रूजकडे जाणारा महत्त्वाचा मात्र वादळी पट्ट्यातून जाणारा मार्ग आहे।
पावसाने कंटाळलेल्या कॅलिफोर्नियातील रहिवाशांना पूर ओसरल्यावर चिखलाचा सामना करावा लागतोय। हजारो घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय। काही शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या। सोमवारी वादळाशी संबंधित मृतांची संख्या 12 वरून 14 वर गेली असं राज्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। नुकत्याच लागलेल्या वणव्यानं ग्रासलेल्या मॉन्टेसिटो आणि आसपासच्या खोऱ्यांना स्थलांतरणाचा आदेश देण्यात आलाय। न्यू वेंचुरा काउंटीमध्ये पुराच्या पाण्यामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। सिंक होल्समधून गाड्या वाहून गेल्यात, तर अतिवृष्टी, गारपीट आणि भूस्खलनामुळे 2 लाखांहून अधिक घरं आणि व्यवसाय विजेविना आहेत। हजारो लोकांना त्यांची घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गेल्या महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या वादळामुळे किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याचं राज्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कॅलिफोर्नियामध्ये हिमवादळांनी थैमान घातलंय आणि पुढील आठवड्यात आणखी वादळं येतील असा अंदाज असल्याचं गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी सांगितलं। गेल्या महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या वादळामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे नैसर्गिक संसाधन सचिव वेड क्रोफूट यांनी दिलेली आहे। तर विस्लियाजवळ सॅन जोक्विन व्हॅलीमध्ये हायवे 99 वर मंगळवारी सकाळी पिकअप ट्रक चालक आणि मोटारसायकल स्वार यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलकडून देण्यात आली आहे। या वादळानं मध्य आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये 1 फुटापेक्षा जास्त पाऊस पडलाय। अमेरिकेमध्ये सध्या हवामान कमालीचं बदलतंय। फेडरल हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये बदलत्या हवामानामुळे किमान $1 अब्ज नुकसान झालेलं आहे, ज्याचा खर्च $165 अब्जापेक्षा जास्त झालाय। 2016 पासून सुरू असलेल्या US अब्ज डॉलर्सच्या आपत्तीमधील ही मोठी घटना आहे। कॅलिफोर्नियाला आणखी एका शक्तिशाली वादळानं झोडपून काढलेलं आहे। कॅलिफोर्नियातील मॉन्टेसिटोच्या समुद्रकिनारी प्रिन्स हॅरी, ओप्रा विन्फ्रे आणि इतर सेलिब्रिटींची घरं आहेत। या भागातील सर्वांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले होते। एलेन डिजेनेरेससह मॉन्टेसिटो घराजवळील स्वतःचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ त्यानं शेअर केलाय। स्पेअर या आगामी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं प्रिन्स हॅरीनं सोमवारी 9 जानेवारी 2023 ला आणखी एक मुलाखत दिली। हॅरी आणि त्याच्या कुटुंबातील फूट यापेक्षा जास्त असू शकत नाही असा दावा त्यांनी केलाय। गुड मॉर्निंग अमेरिकाचे निवेदक मायकल स्ट्रोहान यांनी ही मुलाखत घेतली। प्रिन्स हॅरी, प्रिन्स विल्यम आणि त्यांचे वडील किंग चार्ल्स यांच्यातील वाईट भावना या पुस्तकामुळे वाढेल का असा प्रश्न त्यांनी विचारला होता। आजच्या समाजात राजघराण्याला स्थान आहे असं वाटतं का आणि तो स्वतःला ब्रिटन राजघराण्यात कार्यरत दिसेल का, यावर देखील मुलाखतीमध्ये त्यांनी चर्चा केली आहे। प्रिन्स हॅरी इन हिज ओन वर्ड्स हा अर्ध्या तासाचा विशेष भाग ABC न्यूज लाईव्हवर प्रसारित करण्यात आला। लंडनमधील काही पुस्तकांच्या दुकानांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर प्रिन्स हॅरीच्या शाही जीवनावरील जीवनचरित्र स्पेअर हे विक्रीसाठी उपलब्ध झालं। ब्रिटनच्या राजधानीमधील WH स्मिथ या बुकशॉपमध्ये मंगळवारी पहाटे अनेक लोक या जीवनचरित्राची प्रत 14 पाउंड्समध्ये खरेदी करण्यासाठी जमले होते। स्पेअरमध्ये प्रिन्स हॅरीच्या शाही जीवनातील अनेक बाबींचा खुलासा करण्यात आलेला आहे, ज्यात प्रिन्स विल्यम सोबतच्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचा उल्लेख आहे। या व्यतिरिक्त इतरही अनेक खासगी गोष्टींचा उल्लेख आढळतो। मंगळवारी बेवर्ली हिल्स येथील बेवर्ली हिल्टन येथे 80व्या वार्षिक गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यादरम्यान रेड कार्पेट ओलांडताना काही स्टार्सना रेनबूट्सचा वापर करण्याची इच्छा झाली असावी, कारण जे कार्पेट सिल्वर असायला हवं होतं ते खरं तर गडद राखाडी रंगाचं दिसून आलं, कारण दक्षिण कॅलिफोर्नियाचा बराचसा भाग मुसळधार पावसात भिजला होता। मात्र हा कार्यक्रम चालूच राहिला पाहिजे म्हणून अनेक तारे, तारका आणि चित्रपट निर्माते एकत्र आले। टॉप गन मॅव्हरिक या सिनेमानं गेल्या वर्षी नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यू अवॉर्ड्समध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला, तर मार्टिन मॅकडोनागच्या द बॅन्शीज ऑफ इनिशरीननं सर्वाधिक पुरस्कार मिळवलेले आहेत। या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आलेलं आहे। दुधाच्या चहापासून ते पॅशन फ्रूट पर्यंत हा रोबो तुम्हाला आवडणारं कोणतंही पेय बनवू शकतो। ॲडम एक असा रोबो आहे जो बारटेंडर किंवा बरिस्टा म्हणून देखील काम करू शकतो। कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो मध्ये ॲडम उपस्थितांना चहा बनवताचा डेमो दिला जातोय। ग्राहक टच स्क्रीनद्वारे ॲडमला कोणतं पेय तयार करायचं त्याचा ऑप्शन निवडू शकतात। 2 हात असलेले रोबो रिचटेक रोबोटिक्सनं तयार केलेले आहेत आणि त्यांचा मुख्य उद्देश सेवा उद्योगातील नोकऱ्या भरण्याचा आहे। हा रोबो 2 ग्रिप हँडल आहेत आणि जे ते तयार करत असलेल्या विशिष्ट पेयानुसार काम करू शकतात। रिचटेक रोबोटिक्सच्या म्हणण्यानुसार या रोबोमध्ये 24 तास काम करण्याची क्षमता आहे। ॲडम कार्यक्रमासाठी भाड्यानं किंवा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून भाड्यानं घेण्यासाठी उपलब्ध आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।